सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 121। गुरुचे उत्तर। श्री महादेव उवाच पिंडं कुंडलिनी शक्ति पदं हंसमुदाहृतं रूपं बिंदुरिति ज्ञेयं रूपातीतं निरंजनम। श्री महादेव म्हणाले, हे देवी, कुंडलिनी शक्तीला पिंड म्हणतात, हंस म्हणजे पद, बिंदूला रूप व निरंजन निराकार परमात्म्याला रूपातीत म्हणतात। जे पिंडी तेच ब्रह्मांडी, जे चैतन्य, जी संकुचित चित्तीशक्ती देह मनबुद्धीत तेच चैतन्य, तीच आदी महामाया बाहेरच्या विश्वात पण आहे। देहातील आत्मशक्तीला कुंडलिनी म्हणतात, तर विश्वातील शक्तीला महामाया, आदिशक्ती, महाकुंडलिनी, जगन्माया आदी नावे आहेत। पिंडीत राहते म्हणून पिंड। शक्ती एकच, व्यक्त होण्याचे माध्यम छोटे मोठे। लहान फोटो व एनलार्ज फोटोतील प्रतिमा एकच। आकार व्यापकता ह्यात फरक। मोठा पॉवरफुल बल्ब असो वा झिरो कॅन्डल पॉवरचा बल्ब असो, वीज एकच। जसे माध्यम तसा आविष्कार। जी ब्रह्मांडाला व्यापून आहे तीच शक्ती देहात पण आहे। शिवाची पिंडी, शिवलिंग, शिवाचेच प्रतीक। प्रतीकाची, प्रतिमेची उपासना सगुणोपासना। पाषाणातही देव पाहायचा। चालता येत नाही तोवर पांगुळ गाडा लागतो। ब्रह्मांडाची कल्पना येणे कठीण, पण पिंडीतील पिंड आकलन करण्यास सोपा। गुरुकृपेने कुंडलिनी जागृत होते, म्हणजेच देहातील शक्ती क्रियाशील होऊन विश्वातील शक्तीशी एकरूप होण्याची साधना सुरू होते। व्यष्टी समष्टीचे सामरस्य, ऐक्यप्राप्ती हेच साधकाचे साध्य। वैयक्तिक अहम विश्वव्यापी करण्यास, अहंकार ओंकारात सामावण्यास कुंडलिनी योग हीच पूर्ण साधना। सोहम, तो मीच हे ज्ञान देणाऱ्या पदाला हंस म्हणतात। आत्मा अनात्मा वेगळा करून दाखविणारा, हंसाप्रमाणे दूध पाणी वेगळे करणारा हा शब्द होय। ध्यानाच्या वेळी आत्मप्रकाशाचा सूक्ष्म देहाच्या पातळीवर श्वेत, कारण देहाच्या पातळीवर कृष्ण व महाकारण शरीर द्वारा नीलबिंदू दिसतो, त्यालाच रूप म्हणतात। पण ह्याच्याही पलीकडे परमात्मा आहे। तो निरंजन, उपाधिरहित व निराकार आहे, अरूप आहे। सद्गुरुनाथ महाराज की जय।